सरावासाठी उदाहरणे, याच्या अगोदरचे जे उदाहरणं पाहिले आपण, नमुन्याचे गणित पाहिले, तर बिलकुल त्या टाईपचे गणित आहे ते. एक एक गणित आपण समजून घ्यायचंय. जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनापेक्षा शेकडा कितीने कमी आहे. तर आम्हाला कमीने काढायचं असेल तर आम्हाला जास्त म्हणजे अधिक पकडावं लागेल. तर मग 10% जास्त म्हणजे काय, 100वर 10 आणि जास्त म्हणजे अधिक. मग अशा वेळेस काय करायचं, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज, यालाच अधिक म्हणायचंय. तर बोला सगळेजण, 100 गुणिला 10/100 अधिक 10. 100 आणि 10 किती झाले सांगा, 110. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. तर मग आता 100 एक 100 आपण किती, 11. तर आता हे अपूर्णांक संख्या आहे, तर त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचंय, कारण पूर्ण भाग जात नाही. म्हणून त्या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन मध्ये बघायचं, त्यानुसार आपल्याला गणित करणं महत्वाचं आहे. तर 11 एजशन तसे ठेवा. सांगा 11 नम 99. तर मग आता इथं आलेला भागकर म्हणजे काय, पूर्णांक संख्या. आलेला भागकर म्हणजेच पूर्णांक संख्या लिहिली इथं. आणि 100 मधून 99 गेला 1. बाकी 1 म्हणजे काय, अंश. बाकी 1 म्हणजे काय, समजलं केवढं. तर 9.1 आपण 11%. पाचवा ऑप्शन पुस्तकाकडे लक्ष द्या. करेक्ट आहे ना. येला बी पेक्षा 15% गुण जास्त मिळाले, तर बीला ए पेक्षा शेकडा किती गुण कमी मिळाले. तर मग आता इथं कमी गुण काढण्यासाठी कोणाला पकडायचं, 15% गुण जास्त. आणि जास्त म्हणजे काय, अधिक होय. तर मग आता 15% म्हणजेच काय, 100वर 15. सांगा जास्त काय करायचं, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. मग जास्त म्हणजेच काय, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. तर बोला सगळेजण, 100 गुणिला 15/100 अधिक 15. इथं शून्याला शून्याने नाही काटायचा, याची बेरीज करायची. 100 आणि 15 किती झाले, 115. तर सांगा 15 आणि 115 कोणत्या पाड्यात आहे, 5च्या. 5 त्रिक 15, 5 23, 115. 5 दोन्ही 10, 1 राहिला, 5 त्रिक 15, 23. आता इथं काटच्या संपलेली. तर मग आता सांगा 100 त्रिक किती, 300. आपण किती, 23. तर मग आता इथं 23 ना भाग जात नाही 300ला. याचं रूपांतर कशामध्ये करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. कशामध्ये रूपांतर करायचं, हा 23 जसा तसा ठेवायचे. आता 23 एक 23. 30 मधून 23 गेले किती राहिले, 7. 23 त्रिक किती, 69. किती बाकी आहे, पॉइंट द्यायचा, शून्य घ्यायचा. थांबा सॉरी. आता इथं हा 1 आहे समजा, हा इथं 10 आहे का नाही, इथं 70 झाले, सॉरी. मग आता इथं 70 मधून 69 गेले किती राहिले, बाकी 1 आहे का नाही. मग आता बाकी समजा याला इथं नसते ठेवायचे, ते इथं साईडला ठेवायचं. आलं लक्षात. भाग जात नाही, जातो का नाही, शून्य द्यायचा, शून्य घ्यायचा. काय झालं सांग, अरे हा आपण पुढे चाललो. आपल्या दशांश अपूर्णांकामध्ये काढायचं नाही, हे कशामध्ये काढायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. तर 1 आले तर 13 आले. मग 69 मधून 1 गेला की 70 मधून 1 गेला, 69 गेला 1. तर म्हणजे 13.1 आपण 23%. समजलं का. तर आपण तिकडे चाललो होतो दशांश अपूर्णांकामध्ये. आज प्रेड घेतला नसता, टायफॉइड असतानाही सुद्धा प्रेड घेणं चालू आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, कधी कधी जास्त आजारी असले की अर्धास गेल्यासारखी होती माणसाची, दिसत नाही का. तर थोडं आपण सांभाळून घ्यायचंय. तुमचं थांबलं बी नाही पाहिजे. रक्ताचा शेवटचा थेंब चालतो तोपर्यंत ते तुम्हाला शिकवत राहील. थोडं काय होईल, कमी वेगानं होईल, एवढंच फरक होईल. तर थोडं सांभाळून घ्यायचंय.
जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 25% जास्त आहे तर बीचे मासिक वेतन हे याच्या मासिक वेतनाच्या शेकडा कितीने कमी आहे. आता इथं 25% जास्त दिलंय आणि जास्त म्हणजे काय अधिक 25% म्हणजे काय सांगा 100वर 25 तर सांगा मग जास्त म्हणजेच काय वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज जास्त म्हणजे काय तर बोला सगळेजण 100 गुणिला 25 आपण 100 अधिक 25 तर 100 आणि 25 किती होईल 125 25 आणि 125 कोणत्या पाड्यामध्ये 25च्या 25 एक 25 25 5 सव्वाशे 5 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या 5 एक 5 5 20 100 20 एक मग किती टक्क्यानं कमी आहे 20% कमी आहे. जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 20% कमी आहे तर बीचे मासिक वेतन हे याच्या मासिक वेतनाच्या शेकडा कितीने जास्त आहे. इथं आम्हाला जास्त काढायचंय इथं 20 न कमी दिलंय ते 20 न कमीलाच पकडायचं कमी म्हणजे काय वजा तर मग सांगा 20% म्हणजे काय 100वर 20 सांगा कमी म्हणजेच काय वरच्याचा गुणाकार खालच्याची वजाबाकी कमी म्हणजेच काय हा बोला सगळेजण 100 गुणिला 20 आपण 100 वजा 20 तर 100 मधून 20 गेले किती राहिले 80 20 एक 20 20 चौक 80 4 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये 4च्या 4 एक 4 म्हणजे 25 एक 25%. पुढचा प्रश्न पहा तुम्हाला आता समजायला लागला असेल बिलकुल एक प्रकार याच्यावर आहे तर जवळपास 14-15 गणित आहे टोटल तर ते गणित आपण घेतलेत पुन्हा कधी विसर पडायचं काम नाही. जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 25%ने कमी आहे तर बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनापेक्षा शेकडा कितीने जास्त आहे तर इथं 25%ने कमी म्हटलंय कमी म्हणजे काय वजाबाकी कमी म्हणजे काय मग आम्हाला वजाबाकी करायची मग आता 25% म्हणजे काय सांगा 100वर 25 कमी म्हणजेच वर्षाचा गुणाकार खालच्याची वजाबाकी सांगा कमी म्हणजेच सांगा मग 100 गुणिला 25 आपण 100 वजा 25 100 मधून 25 गेले 75 25 आणि 75 कोणत्या पाड्यात आहे 25च्या बोलायचं बाळ आपण आज समजायचं 1857 पासून इथंच आहे थांबायचं नाही आवाज खणखणीत निघला पाहिजे चुकीचं बोलला तर बोल चालतोय पण बोल ऑटोमॅटिक आकृती इनकरेक्ट बोलायची 25 आणि 75 कोणत्या पाड्यात आहे 25 एक 25 25 75 तीन आता इथं काय करायचं आता 100 आपण 3 राहिले का नाही इथं 3 आहे जसे तसे लिहायचे 3 एक 3 3 33 99 आलेलं वाक्यर म्हणजेच पूर्णांक संख्या राहिलेली बाकी एक म्हणजेच अंश तर 33.1 आपण 3%. तांदळाचा भाव शेकडा 60 ने वाढविला तर मूळ किंमत ठेवल्यास तांदळाची नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी तर मग आता इथं वाढविला 60% वाढवला वाढवला म्हणजे काय अधिक तर ऑटोमॅटिक इथं कमी निघालच तर मग आता शेकडा 60 म्हणजे काय सांगा 100वर 60 तर सांगा वाढवणे म्हणजेच वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज हा बॉम्बला सगळेजण 100 गुणिला 60 आपण 100 अधिक 60 100 आणि 60 किती झाले सांगा 160 एका शून्याला एका शून्यानं काटायचं 6 आणि 16 कोणत्या पाड्यात आहे 2 त्रिक 6 2 आठी 16 8 आणि 12.5 ये 8 आणि 100 8च्या 8 एक 8 8 12.5 100 12.5 त्रिक किती सांगा पटकन 37 37.1 आपण 2 पाच ऑप्शन घ्या 37.1 आपण 2 आहे का पुस्तकामध्ये ठीक आहे. प्रश्न दिलेला आहे ऑपरेटरची गलती समजायचं आपल्या प्रश्न दिलेची मेहरबानी समजून घ्यायचंय
आपण करेक्ट करून घेऊ. साखरेची किंमत शेकडा 50 ने वाढवली तर साखरेची नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी म्हणजे पुन्हा मूळ किमतीला साखर मिळेल. तर इथं 50 ने वाढवली म्हणजे काय, ही शेकडा 50 ने वाढवली म्हणजे काय, तर वाढवली म्हणजे अधिक. मग सांगा शेकडा 50 म्हणजे काय, 100 वर 50. शेकडा 50 म्हणणं काय, 50% म्हणणं काय, समानार्थी शब्द आहे. तर मग सांगा वाढवले म्हणजे काय, वरच्याचा गुणाकार खालच्याची बेरीज. वाढवले म्हणजे काय सांगा मग सगळेजण. 100 गुणिला 50 आपण 100 अधिक 50. 100 आणि 50 किती झाले सांगा, 150. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 10 आणि 15 कोणत्या पाड्यात आहे, 5च्या. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 50 दोन्ही किती 100. आपण किती 3. आता 3 100 ला भाग जात नाही, याचा रूपांतर कशामध्ये करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. 3 याचा तशा ठेवा. 3 33 99 आलेला भागाकार म्हणजेच पूर्णांक संख्या 33 लिहिले आणि राहिलेली बाकी 100 म्हणून 99 गेला 1 आणि बाकी 1 म्हणजे काय अंश, म्हणजे 33.1/3%. समजून राहिलं ना. आता अकाउंट मध्ये आलं असेल थोडस. चहा पावडरचा भाव शेकडा 40 ने वाढवला तर चहा पावडरची किंमत शेकडा कितीने कमी करावी म्हणजे पुन्हा मूळ किमतीत चहा पावडर मिळेल. शेकडा 40 ने वाढवला म्हणजे काय, वाढवणे म्हणजे काय अधिक. एवढं लक्षात ठेवायचं. शेकडा 40 म्हणजे काय सांगा, 100 वर 40. सांगा वाढवणे म्हणजेच वरच्याचा गुणाकार खालच्याची बेरीज. वाढवणे म्हणजेच हा बॉम्बला सगळेजण 100 गुणिला 40 आपण 100 अधिक 40. 100 आणि 40 किती होईल, 140. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 4 आणि 14 कोणत्या पाड्यामध्ये, 2च्या. म्हणजे सांगा बे दोन्ही 4, बे 7 14. 100 दोन्ही किती झाले 200. 200 आपण किती 7. तर 7 न 200 ला भाग जातो का, नाही जात. तर याचं रूपांतर कशामध्ये करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. कशामध्ये करायचं, मग सांगा 7 7 दोन्ही 14. 20 मधून 14 गेले किती राहिले 6. 7 8 56. बाकी किती राहिले, 60 मधून 56 गेले 4 राहिले, बाकी 4 म्हणजे काय अंश आणि आलेला भागाकार म्हणजे काय पूर्णांक संख्या. यालाच काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणायचंय. 28.4 आपण 7. हा बोला आता कुठं अडचण आहे, समजलं का. ते असंच होतं मागच्या गणितात नाही समजलं पुढच्या. पण तुम्ही मागच्या गणित नाही का तुमच्या मनामध्ये विचार आला असन, बरोबर होतं. एखाद्या वेळेस डोळ्यावर धुंदी आली असन, मी तुम्हाला तसंच झोपू देत नाही. रात्रभर अभ्यास केला तर चिमटे घ्यायचा मांडीला, काही फरक पडत नाही, आहे का नाही. परंतु त्या ठिकाणी समजून घ्यायचा, एक एक प्रश्न तुटून घ्यायचा. सगळ्यात तुम्हाला सांगतो, स्वतःसारखा खरा मित्र आणि 2 नंबर पुस्तकासारखा आणि शिक्षणासारखा आणि ज्ञानासारखा खरा मित्र कोणी असू शकत नाही. म्हणून या गोष्टी आपल्याला, आपण आणि ज्ञान, या 2 गोष्टी पहिल्या महत्वाच्या आहेत. याचा पगार बीच्या पगारा, जर याचा पगार बीच्या पगार पेक्षा, तिथं सांगा पटकन आकडा, इथंच ना, पगारापेक्षा 33.1/3% जास्त असल्यास बीचा पगार याच्या पगारापेक्षा शेकडा कितीने कमी आहे. हा लक्ष द्या, पुन्हा प्रश्न समजून घ्या. जर याचा पगार बीच्या पगारापेक्षा 33.1/3% जास्त असल्यास बीचा पगार याच्या पगारापेक्षा शेकडा कितीने कमी आहे. आता इकडे जास्त दिलं, इकडे कमी दिलं, कमी ऑटोमॅटिक निघल. तर आम्हाला कोणाला पकडायचं, जास्तला पकडायचं. तर इथं तर आता 33.1/3%. तर मग आता इथं काय म्हणायचं,
33.1/3% म्हणजेच काय 100वर आता इथंच करू काय पांढरे याचं ते याचं रूपांतर कशामध्ये करायचं अपूर्णांकामध्ये कोणाचं 33.1/3चं तर मग आता इथं काय करायचंय 3 जसे तसे ठेवा 3 33 99 किती 100/3 म्हणजे 100 किती 100/3 असा त्याचा अर्थ होईल समजलं काय क्लिअर तर मग आता इथं पुढे काय म्हणलं वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज काय म्हणायचं हा बोला सगळेजण 100 गुणिला 100/3 आपण 100 अधिक 100/3 मांडणी समजली तुम्हाला तर मग आता इथं काय करायचंय याची बेरीज करायची इथं तुम्ही करू शकता ना वरही पाठवू शकता पण इथं काय माहिती का यांची बेरीज आहे याचं काळपांढर करावं लागेल ना अगोदर तर तुम्हाला जर पाठवायचं असेल तर कसं हा चाल 3 पण सध्या नका पाठवू याला अगोदर करा 100 किती 300 आणि 300 ने किती 100 300 आणि 300 100 किती होईल 400 म्हणजे 400/3 हे सगळ्याचं काय झालंय काळं पांढरं 400/3 झालं काय करायचं लक्षात आलं कारण इथं बेरीज आहे अपूर्णांकाची इथं छेदस्थानी गुपित 1 आहे लसावी 3 आला मग तिथं काय आलेलं लसावीला छेदानं भागितलंय पण आपण डायरेक्ट काय 3 100 300 300 100 किती झाले 400/3 एवढं क्लिअर समजलं का तर मग आता इथं तुम्हाला भागेला चिन्ह आहे आडवी रेषा म्हणजे तर भागेल्याचं काय तिथं गुणिला बटन दाबल्यात काय होतं खालची संख्या वर वरची संख्या खाली 3 वर 400 खाली म्हणजे भागेला 3 इथं काय होईल गुणिला 3 400 छेदस्थानी जसे तसे राहतील झाली खालची संख्या वर वरची संख्या खाली तर 3 वर गेले 400 खाली आले का नाही तर मग आता इथं काय करायचं 3 1 3 3 1 3 कटले 2 0 2 0 काढायचं 4 1 4 4 25 100 मग 25 1 25 25/1 म्हणजेच काय 25% समजलं का कुठं काही अडचण आहे का त्याच्यासाठी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी येणं खूप गरजेचं आहे ते सर्व ड्रिल मध्ये घेतलं जातं कुठं हे का तुमच्या ड्रिल मध्ये याचा स्पेशल पिरियड घेऊ आपण कारण आपल्याला जवळपास 39 40 41 गणिते घ्यायचे तर आपण स्पेशल याचं सत्र ठेवू चहा पावडरचा दर 25% कमी झाला घरात चहा पावडर शेकडा किती जास्त वापरावी म्हणजे पूर्वी एवढाच खर्च चहा पावडरचा होईल तर मग आता इथं खाली जास्त निघेल ऑटोमॅटिक तर मग इथं काय सांगितलंय 25% कमी सांगितलंय आणि कमी म्हणजेच काय वजा तर मग आता इथं काय 25% म्हणजे काय सांगा 100/25 तर मग आता कमी म्हणजेच काय वर्षाचा गुणाकार खालच्याची वजाबाकी सांगा कमी म्हणजेच काय तर म्हणणं मी जसं म्हणतो तसं म्हण कमीत कमी तू टेन्शन घेऊ नको ना मेंदूची नस एखादी तुटून जाईल सांगा कमी म्हणजे काय वर्षाचा गुणाकार खालच्याची वजाबाकी हा बोला सगळेजण 100 गुणिला 25 आपण 100 अधिक 100 वजा 25 100 मधून 25 गेले 25 आणि 75 कोणत्या पाड्यात आहे 25च्या 25 1 25 25 त्रिक 75 तर 100 1 100 3 जसे तसे ठेवा 3 एक जसे तसे लिहा तर आता इथं काय आहे 3 100 ला भाग जात नाही याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशामध्ये करायचं मग सांगा 3 33 99 100 म्हणून 99 गेला 1 बाकी 1 म्हणजे काय अंश आलेला भागकर म्हणजे काय पूर्णांक संख्या म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा 33.1/3% याच्या पलीकडे काय येणार आता इथपर्यंत तुम्हाला गणित समजले का एखाद्या गणितामध्ये तुम्हाला अडचण असेल तर विचारा हाय का डाऊट कोण आलं मला माहिती आहे डाऊट कशामध्ये अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीमध्ये जोपर्यंत त्याचा लसावी तुम्ही शिकत नाही तोपर्यंत अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी समजत नाही त्याच्यासाठी आपल्याला ड्रिल फाउंडेशन घ्यावं लागतं अगोदर
समजलं, हा प्रकार आता संपून गेला. तर आता पुढचा प्रकार एकदम सोपा आहे. सर्व चॅप्टर सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा.